नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती. मनसा वेलनेसमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. विरुद्ध आहार म्हणजे चुकीचे फूड कॉम्बिनेशन्स ही जी आयुर्वेदाने सांगितलेली अतिशय महत्वाची संकल्पना आहे. तर त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. विरुद्ध आहार जर सातत्याने सेवन केला गेला तर त्यामुळे भविष्यामध्ये अनेक आजार उद्भवू शकतात. म्हणजे त्वचेचे आजार असतील, स्किन ॲलर्जी, नंतर पोटाचे विकार, पचनाच्या तक्रारी येतात, भूक मंदावते, ऑटोइम्युन डिसऑर्डर. तर त्यामुळे वेळीच जर तुम्ही याच्याबद्दल प्रॉपर माहिती करून घेतली आणि असा आहार वर्ज्य केला तर आपण भविष्यामधले असे आजार टाळू शकतो. बरं, विरुद्ध आहाराचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही एकदा खाल्लं किंवा अधूनमधून कधीतरी खाल्लं तर लगेच काही तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्रास जाणवत नाही. पण त्यामुळे कळत पण नाही की हे चुकीचं आहे. पण जर तुम्ही वरचे वर सातत्याने खात राहिला तर काही महिन्यांनी म्हणा किंवा काही वर्षांनी तुम्हाला हळूहळू तक्रारी दिसायला लागतात. पण तेव्हा हे लक्षात येत नाही की आपण अनेक वर्ष असे काही चुकीचे फूड कॉम्बिनेशन खातोय आणि त्यामुळे आपल्याला हा त्रास होतो. विरुद्धमपि च आहारम विद्यात विष गरोपमम. म्हणजे विरुद्ध आहार हा स्लो पॉयझनिंग सारखा असतो. जर कंटिन्यूस घेतला गेला तर त्याचे टॉक्सिक इफेक्ट होतात. आता बघूया सगळ्यात कॉमनली कोणते फूड कॉम्बिनेशन घेतले जातात जे चुकीचे असतात, म्हणजे विरुद्ध आहार या कॅटेगरीमध्ये मोडतात. सगळ्यात पहिलं उदाहरण आपण घेऊया ज्याला आपण पूर्णान्न म्हणतो, म्हणजे दूध. तर दूध हे कशा पद्धतीने सेवन करायचं. दूध तुम्ही एकतर नुसतं पिऊ शकता किंवा जे ट्रेडिशनल आपण पदार्थ बनवतो म्हणजे खिरी असतील किंवा गोड पदार्थांमध्ये जे दूध आपण वापरतो तर ते बरोबर आहे, तसं तुम्ही घेऊ शकता. पण दूध आणि फळं किंवा दूध आणि आंबट पदार्थ, त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या स्मूदी, फ्रूट सॅलड, इव्हन केळ्याचं शिकरण, हे सगळे पदार्थ विरुद्ध आहार या कॅटेगरीमध्ये येतात. नंतर दूध हे कुठल्याही सॉल्टी म्हणजे कोणतेही स्नॅक्स असे जे आपण खातो तर त्याच्यासोबत कधी घ्यायचं नाही. अजून काही स्पेसिफिक जे आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये वर्णन केलंय ते म्हणजे दूध आणि मुगाची खिचडी असं पण घेऊ नये. त्यामुळे जर तुम्ही मुगाची खिचडी खात असाल तर त्यात तूप घाला, पापड घ्या, पण दूध त्याच्याबरोबर घ्यायचं नाही. दुसरं एक उदाहरण दिसतं ते म्हणजे दूध आणि मासे असं घ्यायचं नाही. तर पहिल्यांदा मी हे जेव्हा वाचलं की दूध आणि मासे असं कोण खातं. पण तुम्ही जर साऊथ इंडियन थाली हा प्रकार बघत असाल तर त्याच्यामध्ये फिश फ्राय असा पण असतो, फिश करी पण असते आणि त्याच्यासोबत ते पायसम पण देतात, म्हणजे खीर त्यांच्या पद्धतीची जी असते ती. त्यामुळे एका वेळी एकच खायचं, आयदर तुम्ही मासे खा किंवा मग खीर खा. खीर हा पदार्थ सुद्धा अगदी जेवणात शक्यतो नाही घ्यायचा, तर तो सेपरेट टाइम मध्ये घ्यायचा, म्हणजे तो पचायला वेगळा वेळ द्यायचा आणि एकत्र असं कंबाईन नाही घ्यायचं. ओके. दुसरं उदाहरण आहे मध. तर मध हा कधीही गरम गोष्टींसोबत घ्यायचा नाही किंवा मध गरम करायचा नाही, कारण मध हा गरम केला तर तो अतिशय टॉक्सिक होतो. आणि आजकाल जे मिळतं की हनी रोस्टेड सिरियल्स, तर हा प्रकार पण कधीही घरी आणायचा नाही. सो मध आणि गरम गोष्टी या नेहमी वर्ज्य करायच्या. तिसरं उदाहरण आहे दही. तर सेम दही पण गरम नाही कधी करायचं. त्यामुळे बऱ्याचदा आजकाल त्या ग्रेव्हीमध्ये दही घालतात किंवा दही घालून गरम असं भाज्या किंवा कुठल्याही गोष्टी करत असेल तर तसं करायचं नाही. नॉर्मल टेम्परेचरचं दही खायचं. अजून एक अशी कन्सेप्ट आहे मात्रा विरुद्ध. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तूप आणि मध हे समप्रमाणात कधी खायचंय. म्हणजे जर तुम्ही तूप 1 चमचा खाल्लं तर मध अर्धा चमचा किंवा उलट, म्हणजे मध 1 चमचा आणि तूप अर्धा चमचा. यात पण आम्ही असं सांगतो की जे वात आणि पित्त प्रकृतीचे लोक आहेत त्यांना तूप जास्ती घ्यायचं आणि मध कमी, आणि जे कफ प्रकृतीचे लोक आहेत किंवा ज्यांना कफाचा त्रास आहे तर त्यांनी मध जास्ती घ्यायचं आणि तूप कमी घ्यायचं. पुढचं उदाहरण म्हणजे ज्याला देश विरुद्ध असं म्हणतात. म्हणजे असं अन्न की तुम्ही आता समजा उष्ण प्रदेशामध्ये राहताय आणि तुम्ही वरनं अजून गरम गरम गोष्टी खाल्ल्यात तर त्यांनी पण शरीराला त्रास होतो. त्यामुळे जर तुम्ही उष्ण प्रदेशामध्ये राहताय तर थंड गुणाच्या गोष्टी खाणं, आणि जर थंड प्रदेशामध्ये राहताय तर उष्ण गोष्टी खाणं हे कधीही हितकारक असतं. तर हे चुकीचे फूड कॉम्बिनेशन्स अवॉइड करा, बिकॉज प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.